नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, अशोक चव्हाण काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हे नियोजनबद्ध पद्धतीने 1-1.5 वर्षापासून प्लॅनिंग करून एका संधीची प्रतीक्षा करत त्याची वाट पाहत काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात गेले. 48 तासात त्यांचा प्रवेश झाला आणि प्रवेश झाल्यानंतर 48 तासामध्ये त्यांना राज्यसभेची बक्षिसी देण्यात आली. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांना ज्या मुलाखती दिल्या त्या मुलाखतीमध्ये प्रामुख्याने जी मुक्ताफळं अशोक चव्हाणांनी उधळली ती मोठी बघण्यासारखी आहेत. अशोक चव्हाण खरं म्हणजे नॅशनल पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य होते. केंद्रामध्ये एक महत्त्वाचं वट त्यांचा होता, कारण 2 वेळ या राज्याचे मुख्यमंत्री ते राहिलेले होते. काँग्रेसचं घराणं होतं. शंकरराव चव्हाण तेव्हा देशाचे संरक्षण मंत्री होते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एवढं मोठं वलय ज्या माणसाला प्राप्त आहे. वयाच्या 26व्या वर्षी अशोक चव्हाण हे नांदेडमधून पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून 40 ते 50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आणि काँग्रेसच्या वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे. लोकसभा, विधानसभा, विधान परिषद आणि आता राज्यसभा अशा लोकशाहीच्या 4ही सभागृहामध्ये काम करण्याचा ज्यांना अनुभव आहे, आता 4थ्याचा ते अनुभव घेतील, अशा अशोक चव्हाणांनी काँग्रेसमध्ये राहून प्रत्यक्षामध्ये काँग्रेसच्या संघटनवाढीसाठी, त्याला वेग येण्यासाठी काय केलं हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. परंतु त्यांनी सध्याचं नेतृत्व जे आहे अशोक चव्हाणांनी नाना पटोले यांच्या नेतृत्वावर, प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वावर आणि इतरच सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशाच्या नेत्यांवर जे अप्रत्यक्ष निष्क्रियतेचा आरोप केला, मला वाटते या आरोपात तथ्य आहे. हो, कारण की मी जरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विचार ठेवणारा असलो तरी मला वाटते की अशोक चव्हाणांच्या या आरोपामध्ये बरंचसं तथ्य आपल्याला दिसून येतं. आता प्रत्यक्षात पुढच्या महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक होत असताना काँग्रेस जो विरोधी पक्षात आहे, जो केंद्र पातळीवर इंडिया फ्रंट या आघाडीचं नेतृत्व करते, त्या काँग्रेस पक्षाजवळ महाराष्ट्रातली संघटन जे आहे महाराष्ट्रातलं ते निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी कितपत तयार आहे हा एक मोठा प्रश्न आहे. सातत्याने अनेक लोक त्यांना सांगत आले की पक्ष संघटनेत ह्या गडबाज्या ह्या बंद कराव्या लागतील. नरेंद्र मोदी, अमित शहा, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे सगळे सहकारी मित्र ज्या पद्धतीने पक्ष संघटनेसाठी काम करत आहेत, डिव्होशन देत आहेत, त्याग, समर्पण, पुरेसा वेळ, हे पाहता काँग्रेसमध्ये तसल्या कुठल्याही पद्धतीच्या हालचाली दिसत नाहीत. आता एक छोटी गोष्ट घ्या. एका महिन्यात कधीही निवडणूक जाहीर होऊ शकते, प्रत्यक्ष मतदानाचा दिवस येऊ शकतो आणि आजच्या घडीला काँग्रेसच्या निवडणुकीच्या मैदानावर काँग्रेसची काय तयारी आहे? कोणत्याही जिल्ह्याला अजून काँग्रेसच्या वॉर रूम तयार नाहीत. एखादा बंटी पाटील वगळता जे स्वतःच्या बळावर जी माणसं आहेत ते वगळता कुठेही जिल्ह्याची वॉर रूम तयार नाही. कुठेही काँग्रेस स्वतःच्या बळावर, संघटनेच्या बळावर या मोठ्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार नाही. प्रदेशाचा जर विभागवार आपण विचार केला तर कोकणामध्ये सातत्याने काँग्रेस अजिबात जिवंत असल्याचं कुठेही दिसत नाही. काँग्रेसचं संघटन कोकणातून संपवलेलं आहे. खानदेशामध्ये तशीच परिस्थिती आहे. बऱ्याच प्रमाणावर उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. आता जी काही काँग्रेस जिवंत असेल ती विदर्भात आहे, मुंबईमध्ये काही प्रमाणात आहे, थोडीफार पश्चिम महाराष्ट्रात आहे. परंतु गडबाजीने काँग्रेसला प्रचंड मोठं ग्रासून ठेवलेलं आहे. भारतीय जनता पार्टी, अमित शहा, नरेंद्र मोदी किंवा त्यांचं संघटन, त्यांच्या नियोजनाबद्दल काहीतरी शिकण्याची काँग्रेसला गरज आहे. परंतु दुर्दैवाने काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व ह्या गोष्टी अजिबात सिरियस घ्यायला तयार नाही. ज्या गोष्टी मध्य प्रदेशामध्ये झाल्या, राजस्थानमध्ये झाल्या, अगदी मतदानाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत राजेश पायलट आणि अशोक गेहलोत जे मतदानाच्या दिवशीसुद्धा टी व्हीवर बाईट देताना एकमेकाच्या विरोधात दिसले, अशी बेशिस्त काँग्रेसमध्ये प्रचंड माजलेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसनं काय केलं पाहिजे? तर साधारणतः भारतीय जनता पार्टीचा जो नियोजनाचा गुण आहे तो नियोजनाचा गुण किमान घेतला पाहिजे. व्हर्च्युअल पद्धतीनं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापराच्या दृष्टीमध्ये भारतीय जनता पार्टी कधीच पुढे गेलेली आहे. शेवटी
भारतीय जनता पार्टीजवळ प्रचंड पैसा आहे, त्या पैशातून आत्मविश्वास निर्माण होतो, कार्यकर्त्यांना संरक्षण दिलं जातं. ट्रोल आघाडी जी आहे त्या ट्रोल आघाडीसुद्धा भाडोत्री ट्रोल आघाडी त्यांनी घेतलेली असते. काँग्रेसला अशा पद्धतीने माणसं सांगता येत नाहीत कारण की सत्तेतून बाहेर होतं, पण दीर्घकाळ काँग्रेस सत्तेत होती तेव्हा माणसं त्यांनी ज्या पद्धतीनं उभी केली अशी माणसं स्वतःच्या संस्थानिक झाली. वेगवेगळ्या लाखो करोडो रुपयाच्या संस्था त्यांनी निर्माण केल्या, पण ते पक्षासाठी खिशात हात घालायला तयार नाही. ही मोठी दारुण परिस्थिती आज काँग्रेसच्या समोर. अशोक चव्हाणांनी काही गोष्टींवर बोट ठेवलं ते बरं झालं, कारण निर्णय प्रक्रिया हा काँग्रेसचा सगळ्यात मोठा कठीण असा भाग आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना निर्णय प्रक्रियेला असं विनोदानं म्हटलं जातं की काँग्रेस पक्षाचे नेते हो म्हणायलासुद्धा 6 महिने लावतात, नाही म्हणायलासुद्धा 6 महिने लावतात. या निर्णय प्रक्रियेची जी मंद गती आहे त्या मंद गती पाहता त्यांनी पक्षाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होते, सामान्य कार्यकर्ता सफर होतो. जिल्ह्याचे महाराष्ट्राचे वेगवेगळे पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारीसुद्धा सफर होतात. ज्यांना आयुष्याच्या एखाद्या विशिष्ट मर्यादेमध्ये स्वतःचं काहीतरी करिअर घडवायचं असतं अशी माणसं दीर्घकाळ पक्षाच्या गटांच्या तटांच्या या नेत्यांच्या निर्णयाची वाट पाहत बसत नाहीत. ते क्विक निर्णय घेतात. म्हणून क्विक निर्णय घेणारी माणसं एक तर स्वतःच्या वाटा वेगळ्यात चोखाळतात किंवा पक्ष सोडून देतात. ह्या दोनच गोष्टी त्यांच्यासमोर असतात. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीलासुद्धा आताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा एका महिन्यावर निवडणुकी राहिलेली असताना निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या लोकसभा मतदारसंघात काहीही तयारी दिसत नाही. विदर्भामध्ये सुद्धा ज्यांना लोकसभा निवडणूक लढायची आहे त्यांनाही सुद्धा स्पष्ट सूचना नाहीत. महाविकास आघाडीमध्ये कोणती जागा कोणाला जाईल हेही अजून माहीत नाही. त्यांचे उमेदवार आहेत काय हेही अजून माहीत नाही. त्या उमेदवारांनी काय तयारी करायची हेही अजून माहीत नाही. या उलट भारतीय जनता पार्टीचा पन्ना प्रमुख नावाची जी यंत्रणा त्यांनी निर्माण केली की एका मतपत्रिकेच्या एका पानाचा एक प्रमुख आणि त्याला 4 सहकारी आणि त्या 4 सहकाऱ्यांचं प्रशिक्षण शिबिर, प्रत्येक लोकसभा मतदारसंघाचे 2-2 प्रशिक्षण शिबिरं आटोपून आता 2-4 महिने झालेले आहेत. आता त्यांचं घर घर चलो अभियान सुरू आहे. म्हणजे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने, निवडणुकाला सामोरे जाण्याच्या दृष्टीने जे काही टप्पे असतात ते टप्पे त्यांनी आता ओलांडलेले आहेत. त्यांची 90% तयारी पूर्ण झालेली आहे. असं असताना काँग्रेसची अजून काहीही तयारी नाही. काँग्रेस जर 0% असेल आणि उद्या हीच माणसं जर पराभूत झाली तर पुन्हा हे मेणबत्त्या घेऊन EVMच्या नावानं बोंब मारायला तयार होतील, मोर्चे काढतील. आपण गेली अनेक वर्ष हे बघत आहोत. तयारी निवडणुकीच्या फ्रंटवर, निवडणुकीच्या वॉरफूटवर काही तयारी करायची नाही. ऐनवेळी पराभूत झालं तर EVMच्या नावानं बोंबा मारायच्या. हे लक्षात घ्या. सामान्य जनता महाराष्ट्रातली आता महाविकास आघाडीच्या बाजूनी आतून अंडरकरंट आपल्याला सगळ्यांना जाणवतं. ते सामान्य जनतेला इथलं वाटते की आपण महाविकास आघाडीच्या बाजूनं झालं पाहिजे, परंतु उत्तम पर्याय जर सामान्य जनतेला वाटला नाही तर मात्र अनेक मतदारसंघात दगाफटका होऊ शकतो. जे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला किंवा सत्ताधारी महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करू शकतील त्याच्या विरोधातला उमेदवार, मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना, अपक्ष का असेना, लोक त्याच्या पाठीशी जातील. भारतीय जनता पार्टीला कंटाळून मतदारांनी आमच्या पंजानिशाणीवरची बटणं दाबावीत ही अपेक्षा काँग्रेसची अनाठायी आहे. त्या अपेक्षेला काही अर्थ नाही. तुमच्यात काहीतरी कर्तृत्व तुम्ही दाखवा, लोकांमध्ये जा, भिडा, पक्षासाठी, पक्ष संघटनेसाठी खिशात हात घाला. लोकांना एक दाखवून द्या की एक समर्थ पर्याय भारतीय जनता पार्टीला, संघ परिवाराला पराभूत करणारा अमुक असा एक मजबूत पर्याय निर्माण झालेला आहे. काँग्रेसला प्रतिकूल परिस्थिती असताना एक शिलेदार जो आहे तो पटापट उड्या मारून बाहेर जात असताना आताही अनेक काही आमदारांचे जे नावं येतात ते आमदारसुद्धा संधी साधू आहेत. कदाचित त्यांना असं वाटलं की भविष्य आपलं भारतीय जनता पार्टीत निश्चिंत होईल तर ते कदाचित त्या पक्षात जातील. असं असताना अपयशाने ग्रासलेल्या काँग्रेसला नवसंजीवनी देण्याची गरज आहे आणि आज ते नवसंजीवनी सामान्य मतदार मोठ्या प्रमाणावर देऊ शकतो. काँग्रेसचा असा एकही धाराप्रवाही नेता आता महाराष्ट्रात राहिलेला नाही की ज्याच्या भाषणाला लाखालाखाची गर्दी होईल. महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रातसुद्धा एकही असा नेता नाही आहे काँग्रेसजवळ. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, कदाचित त्यांना गांधी म्हणून लोक बघायला येतील, परंतु धाराप्रवाही भाषण करणं, मुद्द्याच्या आधारावर भाषण करणं आणि समोर असणाऱ्या लाखो लोकांना, मतदारांना कन्व्हिन्स करून पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात करणं, आपल्या बाजूला वळवून घेणं, हे सामर्थ्य दुर्दैवाने सध्या कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यामध्ये आढळत नाही. अशा परिस्थितीमध्ये छोटे मोठे लहान सहान घटक पक्ष अधिक मजबूतीनं कसे बांधता येतील.
काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर निश्चित कमी झालेली आहे. मागच्या 4 राज्यातल्या पराभवानं सध्या जे मोठ्या प्रमाणावर काही गोष्टी होत आहेत त्यांनी कमी झाली. म्हणून काँग्रेसनं वेळप्रसंगी 4 पावलं मागे येऊन जे पक्ष ज्या प्रदेशात प्रांतामध्ये ज्या परिसरात आघाडीवर आहेत, मजबूत आहेत, अशा पक्षांना संधी देऊन एक मोठी चांगली मजबूत मोठ बांधली पाहिजे. तरच भारतीय जनता पार्टीचा मोदी शहांचा पराभव निश्चित करू शकेल. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर एकत्र आला नाहीत तर मतदारांची एक महाआघाडी तयार होते आहे. अंडरकरंट असं सांगतो की मतदारांनीच आता ठरवून टाकलेलं आहे की भारतीय जनता पार्टी मोदी शहांचा पराभव करायचा आहे. परंतु हा पराभव करत असताना मतदारांची महाआघाडी हा काँग्रेसचाच पर्याय निवडील असं अजिबात समजू नका. वेळप्रसंगी तिसरी आघाडी जर देशात निर्माण झाली, प्रदेशात निर्माण झाली आणि एक समर्थ माणूस एखादा अपक्ष असेल, छोट्या पक्षाचा असेल, तो जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करेल असं जर लोकांना वाटलं तर लोक त्याच्या बाजूने जातील. त्याच्यामुळे आजच आपण विजयी झालोत या भ्रमातसुद्धा काँग्रेसनं राहू नये किंवा भारतीय जनता पक्षानेसुद्धा राहू नये. परंतु एक मात्र निश्चित की अशोक चव्हाणांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये जी खंत व्यक्त केली आहे ती 100% सत्य आहे. आजही काँग्रेस प्रदेश पातळीवर सरंजामशाही चालते आहे. अजूनही त्यांची जमीनदारी पद्धतीनं राजकारण होते. प्रदेशाच्या अनेक नेत्यांना दिल्लीत गेल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या 2-2, 4-4 दिवस जर भेटी मिळत नसतील तर अजून हे कोणत्या दुनियेत वावरत आहेत हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. त्याच्यामुळे आताचा जमाना जो आहे अत्याधुनिक सगळ्या साधनांचा, संपर्क साधनांचा वापर करणं, अधिकाधिक कॉम्प्युटरचा वापर करणं, सोशल मीडियाचा वापर करणं, तात्काळ निर्णय प्रक्रियेत अधिक वेगवान पद्धतीचा वापर करणं, हे जेव्हा काँग्रेस आपलं अंगीकार करेल, या सगळ्या गोष्टीचा ह्या पद्धती स्वीकार करेल, तेव्हा मला वाटते यूथ जे आहेत काँग्रेसमधले, युवक काँग्रेसमधले असतील, सेवा दलाचे असतील, ते यूथ आज अपयशी झालेले आहेत. त्या यूथला असं वाटते की आपल्याला काँग्रेसमध्ये काही भविष्य नाही. कारण त्यांचे वरचे नेते जे आहेत ते त्यांना धड स्वतःही काही करत नाहीत आणि त्यांनाही सुद्धा काही करू देत नाहीत. निर्णय प्रक्रिया पुढे वाढवत नाहीत. भिजत घोंगडं अनेक प्रश्नांचं त्यांनी मांडलेलं आहे. त्याच्यामुळे यूथ जर तुम्हाला कंटाळला आणि त्यांनी पर्याय दुसरे शोधायला लागले तर मला वाटते काँग्रेसला बूथवरसुद्धा कार्यकर्ता मिळणार नाही. हा इशारा तुम्ही समजून घ्यावा. काँग्रेसला अधिक तात्काळ गतीनं आता लोणावळ्याला त्यांचं काल शिबिर झालं, ते चांगली गोष्ट झाली. पण हे याला उशीर झालेला ऑलरेडी. भारतीय जनता पक्षाचे आणि त्यांच्या सगळ्या मित्रपक्षांची शिबिरं, अंतिम तयाऱ्या ह्या सगळ्या आटोपलेल्या आहेत. आता ते फंड रेझिंगकडे लागलेले आहेत. काँग्रेसकडे, महाविकास आघाडीकडे खिशात कोणी हात घालावा असा प्रश्न आहे. फंड रेझिंग आहे. एखादं शिबिर 2 दिवसाचं घेतलं तर त्या शिबिराचा 5-50 लाख रुपये खर्च कोणी करावा असा प्रश्न पडतो. इंडिया आघाडींची जेव्हा बैठका होतात त्या बैठकात 5 स्टार हॉटेलची बिलं कोणी द्यावी अशा बातम्या जर वर्तमानपत्रात आणि मीडियातून येत असतील त्यांनी मेसेज चांगला जात नाही. म्हणून केंद्राच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने, महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या नेतृत्वाने लक्षात घ्या, हे सगळं तुम्ही गंभीरपणे राहून हे तुम्हाला करावं लागेल. लोक तुमच्या बाजूनी वळायला तयार आहेत, परंतु तुम्ही जर तशी संधी देणार नसाल तर लोक भलताच पर्याय निवडतील आणि पुन्हा तुम्हाला 5 वर्ष बोंबा मारत बसावं लागेल. हे लक्षात घ्या. मित्रो, आजच्या पुरती एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा.